म्हणजे जे लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खातात ते आज मी इथे सांगणार आहे. मिश्रण तर आपलं तयार झालेलं आहे आणि आता खरी रंगत तर आता येणार आहे. आहे डॅमची त्याला वनमाई म्हणतात. काय? वन्नमाई असं संबोधलं जातं. ओके ओके. जो कोणी खातो ना हा हा हा. तो नेहमी आठवण काढणं अंड्याचा पिझ्झा. म्हणजे माझा हॉलचा जो ग्रुप आहे हा हा. त्यांना आवर्जून आवडतो. आणि प्रॉन्स मिनिमम 10 मिनिटं बस होतात बस शिजायला. आणि मयूर मगाशी म्हटलास की कालवा असेही फ्राय केली तरी त्याला मुळातला गोडवा असतो. खूपच छान बनवलंय. आम्ही गोव्याला गेलो होतो पण असं नाही भेटलं आम्हाला. नमस्कार मित्रांनो, कोली असं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि आज मी महेंद्र म्हात्रे म्हणजे आमचा कुटुंबातलाच आहे आणि माझा छोटा भाऊ आहे आणि तो भारतभरात फिरलाय जेवण बनवण्यासाठी. अगदी अंबानींच्या लग्नातील म्हणजे आमचं 3-4 वर्षापूर्वी विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिवस झाला. जेवण तर अप्रतिम होतं पण त्याने त्यावेळी जे सलाड बनवलं होतं ना, मला वाटतं ते अर्नाळकरांनी पहिल्यांदा खाल्लं असेल. आणि आज त्याच्या घरी म्हणजे मुंबईतले आहेत पण मँगलोरवरचे काही पाहुणे आलेले आहेत आणि मला तो सकाळी भेटला मच्छी घेऊन येताना आणि अरे काय रे बरं, अरे आज काहीतरी दादा खास बनवतोय. आणि त्यांनी हे सगळे ही प्लेट्स जी बनवलेली आहेत ना, म्हणजे हे हलवा आहे आणि हे हलव्याचं कालवण असेल, कोलंबीचं कालवण आहे आणि हे कालवाचं कालवण आहे. म्हणजे त्याने त्याच्या पद्धतीने बनवलेलं आहे पण खास क्वालिटीचे आहे. म्हणजे जे लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खातात ते आज मी इथे सांगणार आहे. आणि आपला आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आज त्याच्या घरातली सगळी धावपळ आणि त्याने कुठल्या पद्धतीने जे जेवण बनवलं ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि हे आणि त्याने जेवण कसं कुठल्या पद्धतीने बनवलं आणि त्याचे एवढ्या वर्षाचे अनुभव जर बघायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपण मयूरच्या घरात आहोत आणि मयूर नक्की काय बनवतोय आणि आता तेल टाकतोय. आता काय बनवायला लावलंय आता? हे बनवलेलं आपण ब्लॅक पॉम्प्लेट करी. ब्लॅक पॉम्प्लेट करी म्हणजे काय आपली इंडियन पद्धत की कोळी पद्धतीची आहे? म्हणजे पापलेटची करी पॉम्प्लेटची. येस ओके. आता हे काय आहे? जिंजर गार्लिक कॉरिएंडर रूट्स अँड त्याची मिरचीची पेस्ट. आता आपले जे फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत ते खास करून आपले कोळी बांधव आणि मराठी पण आहेत. त्यांच्या म्हणजे इंग्लिशमध्ये पण सांग आणि मराठीत पण सांग. हा हा. म्हणजे हे आहेत आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची दांडी. ओके. कोथिंबीरची दांडी नेहमी आवर्जून वापरतो. म्हणजे पाला पण असतो. हा त्याचा पाला आहे आणि हा रूट आहे. ओके. त्याच्यामध्ये रूट मध्ये सर्वात जास्त फ्लेवर असतो. लोक हे फेकून देतात. लोकांना वाटतं पालामध्ये फ्लेवर असतो. 80% फ्लेवर त्याच्या रूट्स मध्ये असतो. मित्रांनो मला प्रोसेसमध्ये जर आपण जास्त शिजवायचं असेल तर पाला न टाकता त्याच्या रूटने शिजवलं ना तर जास्त फ्लेवर त्याच्यामध्ये येतो. ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. आपण रूट फेकून देतो, मुळं फेकून देतो पण आता ही पेस्ट टाकलेली आहे आणि आपण त्या पापलेटची करी बघणार आहोत. साधारण आपण हे जेवण बनवतोय किती लोकांचं बनवायला लावलं हे? साधारण 10 लोकांचं. ओके. म्हणजे अराउंड ह्याच्यामध्ये आपण घेऊया एक 100 ते 150 ग्राम पेस्ट. ओके. 100 ते 150 ग्राम पेस्ट आहे. मित्रांनो ती पेस्ट आता ह्याच्यामध्ये सीफूड मध्ये पेस्टचा जो तडका आहे तो सर्वात महत्वाचा आहे. ओके. पेस्टचा तडका महत्वाचा आहे आणि फक्त आता तो तडका दिलेला आहे आणि तो वास माझ्या नाकात गेलेला आहे मित्रांनो, जबरदस्त. आणि ह्यापुढे हे सगळं मिश्रण केल्यानंतर काय तो जादू करेल बघूया आपण आता. त्यानंतर आपण थोडं घेऊया काश्मीरी चिल्लीची पेस्ट. काश्मीरी चिली. आणि जेवणाला एक चांगला अरोमा पण येतोय. ओके. आणि प्लस त्याच्यामध्ये एक बॉडी पण येते म्हणजे थिकनेस पण येते. ओके. आणि त्याबरोबर कलर पण चांगला देतो. ओके ओके. कलर पण चांगला आहे. अराउंड घेऊया आपण 50 ते 60 ग्राम. ओके. काश्मीरी चिल्लीची. हा तिखट कसा जास्त असतो? तिखट नाही, हा मोस्टली कलर साठी वापरतोय आपण. जेवणाला आपण म्हणजे ऑथेंटिक बनवतोय. ह्याच्यामध्ये आपण कलरचा वापर बिलकुल नाही करत. ओके. कलरचा वापर अजिबात नाहीये. मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलंच आहे की मयूरने कुठे कुठे काम केलेलं आहे. अगदी वेगवेगळ्या राज्यात आणि सेलिब्रिटींच्या पार्टी त्याने सगळं ह्याच्यात जेवण बनवलेलं आहे. आपण आता बघू शकता की छान असा रेड कलर आलेला आहे. बरोबर. करीसाठी एकदम चांगला दिसतोय. पहिले आपण ग्रीन पेस्टनी बनवलेले. आता टोटली कलर ह्याचा चेंज झालेला आहे.
थोडं तेल लागेपर्यंत आपण जरा शिजवून घेऊया. दोन्ही पेस्ट अगदी रेड चिलीची पेस्ट असेल किंवा जे आता आपण वाटण टाकलं अगदी पूर्ण एकजीव करायला लावलेलं आहे ते. पूर्ण स्टर नेहमी ही करीची जी पेस्ट करत ना नेहमी थोडी स्टर करत राहायचं. आणि काय होतंय जे लसूण असतो तो जास्त तलाला चिपकला जातो करी याच्यामध्ये. ओके. तो नेहमी हलवत राहायचं जेणेकरून हे चिपकलेलं जाणार. मित्रांनो, तुम्ही जे 5 स्टार हॉटेलला खाता अगदी मयूर हे घरी बनवतो हे सगळं अनुभवातून आलेलं आहे त्याच्याकडे. ही रेसिपी नक्कीच तुम्हाला घरी बनवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. कोणी मसाला आहे का? हा कोळी मसाला आहे, ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे ओके आणि हळदी पावडर. ओके. आता आपण थोडी तांबडे आणि ह्याची पेस्ट शिजवून घेऊया. टोमॅटो आणि कसली पेस्ट? ड्राय म्हणजे आंबोशी बोलतात ह्याला. आंबोशी. ओके मित्रांनो, आंबोशी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे टोमॅटो आणि आंबोशी मिक्स केले, हे मिक्सरमध्ये वाटलंय का? येस. ओके. टोमॅटो म्हणजे जेवणामध्ये काही मी एवढा तज्ज्ञ नाही मिळत, पण टोमॅटो आणि आंबोशीची पेस्ट माझ्यासाठी नवीन आहे आणि काहीतरी नवीन टेस्ट करायला मिळणार इकडे. थोडी कोथिंबीर. कोथिंबीरची दांडी आहे. जवळजवळ 5 मिनिटं आपण थोडं त्यांना तांबड्याचा फ्लेवर थोडा हे होऊ द्या, शिजवून घेऊया, एकजीव. एकजीव करून घेऊया. आता आपण रेड चिली पेस्ट टाकल्यानंतर हा मसाला टाकणं पण गरजेचं आहे का? ह्या मसाल्याने तर खरी चव येणार. कोळी चव. कोळी चव. येस. म्हणजे हा मित्रांनो हा कोळी मसाला आहे आणि आमच्या कोळीवाड्यात प्रत्येक घरात तो सगळं मसाल्याचं साहित्य आणून कुटला जातो आणि या कोळी मसाल्याचं तर त्याशिवाय खरी चवच नाही जेवणाला. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये 5 टाईपचे मिरची आहेत त्या मसाल्यामध्ये. हा आणि जवळजवळ 12 ड्राय मसाले आहेत, सॉरी 22 ड्राय मसाले आहेत. ओके. हळद टाकायला लावली. हा एक हलकासा गरम मसाला. गरम मसाला हलकासा. आमच्या कोळीवाड्यातले जेवण तर गरम मसाल्याशिवाय आमच्या भाज्या पण पूर्ण होत नाहीये. मीठ घालूया. मयूर पुढे शिकायला यायला लागेल आम्हाला चहा. ऑइल येईपर्यंत ऑइल वरती येईपर्यंत आपण थोडं शिजवून घेऊया. सगळं म्हणजे सगळे मसाले असेल पूर्ण गरम करून एकजीव केले जात आहेत. मला वाटतं ते सगळे मच्छी टाकण्या अगोदरच त्याचा स्मेल यायला सुरुवात झालेली आहे. हा म्हणजे असेल कुकचं लक्षण असतं हे. म्हणजे मी म्हणेन की मयूर आपला कोळीच आहे आणि चांगल्या हॉटेल्स त्याने केलेल्या आहेत आणि ह्या रेसिपीज कधीतरी मयूरला बोलवा कुठल्या कार्यक्रमामध्ये. चला, मिश्रण तर आपलं तयार झालेलं आहे आणि आता खरी रंगत तर आता येणार आहे. साधारण हे आपल्या 10 माणसाचं जे आपण कालवण बनवायला लावलंय किती वेळ जातो सगळं मिश्रण तयार असल्यावर? अर्धा तास. अर्धा तास. यारला मावरं जी 800 महाग आहे मावरच्या मास. आता हे किती वेळ शिजू द्यायचं? मसाल्यामध्ये एक 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटं. आणि त्यानंतर गरम पाणी टाकूया आणि ओके. चांगला उकाला घेऊया आपण. उकाला. आणि ओके. थोडी ग्रेव्ही आपण थिकच ठेवूया. त्याच्यामध्ये 2-3 व्हरायटीज आहेत. त्यामुळे आपल्याला भातावर खाताना भाकरी पण आहे. हो, हो, हो. ग्रेव्ही थिक असेल तर खायला मजा येते. भाकरी घरी बनवले की विकत आणले? विकत आणले. विकत आणले. मित्रांनो, आमच्या अर्नाळा गावात खूप सारी कोळी भाकरीची दुकानं सुरू झालेली आहेत. काही लोक आजही हातावर बनवतात. चुलीवरच्या भाकरीला तर वेगळीच टेस्ट आहे.
हे सगळं मसाल्यात हलवा टाकल्यानंतर कापलेलं आता गरम पाणी वरून टाकले आणि ह्याच्यानंतर आता आपण किती वेळ साधारण उकळा घेणार याचा 7 ते 8 मिनिट 7 ते 8 मिनिट मग तयार. तरी पण छान अशी जाड झालेली आहे. जसं जसं फिश शिजणार तसं जसं ते पाणी सोडत जाणार आणि तरी अजून हलकीशी पातळ होणार. अजून पाणी घालून अजून पाणी तर खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी टाकतो. एक मिनिट. हा कोथिंबीर टाकायला लावले. कोथिंबीर टाकून घेऊया आणि 3-4 मिनिटांनी ठेवूया. ऑलमोस्ट करी आता अजून कोथिंबीर टाकलेली त्याच्यावरून आणि करी डन झाली. करी ऑलमोस्ट झाला. डन आहे. ओके. चला आज काहीतरी चांगलं चाखायला मिळणार आहे मला. आपण आता काय आता येऊया प्रॉन्स. करी. ओके. प्रॉन्स करीसाठी काय काय मटेरियल वापरणार आहे तू? प्रॉन्स करीसाठी कांदा चॉप, टमाटर चॉप, ओके. सेम कोथिंबीरची दंडी. हो, हो. कोथी आणि ही पेस्ट आणि आपले घरगुती मसाले. जे जादूगार आहे सर्व ओके. गोष्टी. आणि थोडी जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट. मला कोलंबी दाखव जरा. ही कोलंबी- मला कोलंबी आपली वाटत नाही. नक्की काय प्रकार आहे ही हा? कोलंबी आहे डॅमची. डॅमची. त्याला वनमाई म्हणतात. काय? वनमाई असं संबोधलं जातं. ओके ओके. वनमाय. वनमाई ओके. वनमाय. ही लॅब मधून प्रोसेस ह्याच्या डॅम मध्ये प्रोसेस केलेली आहे. ओके. म्हणजे मित्रांनो याला संकरित म्हटलं तरी चालेल. एक बीज संकरित आहे. बीज सोडून बनवलेली ही आहे. हे तर तयार झालेलं आहे. आणि ह्याची काही करी बनवायची आहे की करी नाही, सेमी ह्याच्यामध्ये फ्रायमध्ये. ड्राय मध्ये? हा, ओके. करी नाही सेमी. म्हणजे हा आपल्या कोळी पद्धतीच. कोळी पण हे सगळं मयूरच्या दृष्टिकोनातून आधुनिक मसाले मिक्स करून वगैरे हे कोळी पद्धतीचं एकाच जेवण बनवता येतो. हे नवीन असेल आपल्या कोळीवाड्यांसाठी. पण तेल कुठलं आहे? तेल आहे राईस ब्रेन ऑइल. ओके. म्हणजे हे तू हेच यूज करतो का घरी? मी अदली बदली करतो. म्हणजे आता आपण लिटरली आपण सनफ्लॉवर एकदा हे वापरतो. वापरलं तर मी कधी सपोनाचं आणणार, हा हा. कधी सनफ्लॉवर मागवणार. मग आता ह्या राईस ब्रेन मध्ये काय नक्की वेगळं काय आहे? वेगळं काय नाही की असं म्हटलं जातं की एखादा नेहमी तेच ऑइल खाल्याने कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होतो. कॅलेस्ट्रॉलचा म्हणजे बदली व्हायला बदली पाहिजे. व्हायला पाहिजे. ओके ओके. आपल्याकडे जिरा वापरत नाही. मला जिरा फ्लेवर आवडते. ओके. तर तेलामध्ये जिरा टाकून जिऱ्याचा फ्लेवर द्यायचा मयूरचा विचार आहे. बघूया. मला योग घेऊन तुमचा मयूरकडे यायचा आज आलाय. कांदा मी थोडाच वापरतो कारण कोलंबीची जी टेस्ट असते ओके हे ओके पण एक स्वीट मध्ये गोल्ड जाते. ओके कांद्याची जी नॅचरल टेस्ट आहे ही पण स्वीट मध्ये जाते. ओके. कांदा आपण थोडंसं वापरतो जास्त. थोडासाच. आता मयूरच्या घरी ना त्याचे खास पाहुणे आलेले आहेत. गांदिवलीला राहतात पण ते मूळचे मँगलोरीन आहेत. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव शैलेश कोटे. शैलेश कोटियन. म्हणजे बँगलोर आहे, कोस्टल कनाला उडपीपासून. हा हा. आणि तुम्ही काय करता? मी चीज मध्ये एक कंपनी आहे, चीज इम्पोर्ट करतो हॉटेलमध्ये. ओके. सगळं 5 स्टार रेस्टॉरंट हो, हो. त्यामध्ये जातो. दॅट इज एक्झॉटिक फूड, एक्झॉटिक पोर्क मीट, हो, हो. एक्झॉटिक सी फूड. हो, हो. त्यामध्ये 5 स्टार मध्ये फाईन डायनिंग मध्ये युज होतो. ओके तर मी कंपनीचं मी सेल्स करतो. ओके. आज आणि मी घरी आलोय, मात्रांना मला इन्व्हाइट केलं आहे. हा हा हा. तर त्यांचं कोली स्टाईल मी सी फूड खाणार. ओके. अँड इकडे चालू आहे काम त्याचं. हा. आणि जस्ट बघूया काय कसं होतं. म्हणजे याआधी मयूरच्या हातचं म्हातारीच्या हातचं खाल्लेलं आहे की नाही? फर्स्ट टाइम खाल्लं. फर्स्ट टाइम खात्यात का? आता तुम्ही उडुपी म्हटला. तुम्ही उडुपी तालुका आहे की जिल्हा आहे? म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे. डिस्ट्रिक्ट आहे.
आता उडुपी म्हटलं तर आमच्या समोर काय येतो, मेदू वडा येतो, इडली येतं. हो. उडुपी म्हणजे असं झालं बोलतात की उडुपी इज लँड ऑफ डोसा, म्हणजे डोसा तिकडून आला. ओके, लँड ऑफ डोसा. लँड ऑफ डोसा. ओके आणि त्यापासून डोसा, मसाला डोसा ते तिकडून आला. आणि उडुपी म्हणजे मंदिर खूप आहे, ओके. म्हणजे that is a, म्हणजे रिलिजियस प्लेस हा, हा, आहे. हा. खूपच मंदिर आहे तिथे. मग तुम्ही जाता की आजी उडुपीमध्ये? मगाशी आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी चर्चा आली की महाभारताच्या काळामध्ये एक मिनिट. मयूर. तो माझं सांगा. असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये जे युद्ध झालं महाभारताचं, हम्म. त्यामध्ये जे पांडवांच्या बाजूने जे जेवण करणारे होते, आपला हा जेवण करण्याचा उल्लेख कधी येत पण नाही. बरोबर. पण असं सांगितलं जातं की जेवण करणारे जे होते ते मूळचे उडपी लोक. ओके मित्रांनो, म्हणजे बघा आता उडुपी समाज कुठे, महाभारत झालं कुठे, कुरुक्षेत्रावर, आणि जेवण बनवायला कोण आले, उडुपीवरून लोक आले. म्हणजे भारत कसा सगळा एकमेकामध्ये गुरफटून गेलेला आहे हे आपल्याला या माध्यमातून, आणि हे माझ्यासाठी नवीन आहे आणि ही माहिती मी नक्की शोधणार आणि तुमच्यापर्यंत आणणार. धन्यवाद सर. कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. कोथिंबीर टाकलेली, आपलं कोलंबीचं आता कालवण्याचं काम सुरू आहे. आता हिरवं आला, अद्रक, लसूण पेस्ट जी बनवलेली आहे. आणि सुरुवातीला आपण बघितलाच त्याच्यात आपण जिरं टाकलं होतं, जे सहसा नाही टाकलं जात. ती मयूरच्या हातांची खासियत आहे की त्याच्या अनुभवातून त्याच्याकडे आलं असेल वेगळं काहीतरी आज. टाकूया रेड चिली पेस्ट. रेड चिली पेस्ट, काश्मीरी रेड चिली आहे ही. टोमॅटो टाकलेली आहे. कलर 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 एक नंबर. टोमॅटो एक 50% झाल्यावर त्यामध्ये आपण प्रॉन्स सोडूया, जेणेकरून सगळं एकत्र ओके, शिजलं जाईल. म्हणजे आता शिजत ठेवूया आपण 4-5 मिनिटं. आता ह्यानंतर काय बनवणार आहेत आपण? त्यानंतर बनवूया कालं. ऑयस्टर. त्यासाठी मी बघतो कोणता घेऊया. म्हणजे फ्राय करणार आहे का? एकदम फ्राय टाईप नाही, पण थोडंसं हे एकदम ड्राय. म्हणजे जास्त ग्रेव्ही. किचन छोटं आहे मित्रांनो, पण बघू शकत असाल मयूरकडे पॅन किती प्रकारचे आहे, फक्त वरती दिसत असणार आहे, बाकी खाली ड्रॉवर मध्ये आहेत ते वेगळे आहेत. ही सगळी कामं आता दुसरं कालवं जी बनवणार आहे तो त्याच्या खास पद्धतीने. बाकी कालवाविषयी माझ्याकडे एक खास स्टोरी आहे, ती तुम्हाला कधीतरी सांगेल. म्हणजे आपल्याकडे 3 डिश आहेत आज आपल्या. चौथी डिश बनवते माझी खास आहे. हा हा. अरे, अंड्याचा पिझ्झा म्हणून. पिझ्झा. हा. पिझ्झा पण बनवणार आहे? अंड्याचा पिझ्झा. अंड्याचा पिझ्झा. जो कोणी खातो ना हा हा हा. तो नेहमी आठवण काढणं अंड्याचा पिझ्झा. म्हणजे माझा ऑयस्टरचा जो ग्रुप आहे हा हा. त्यांना आवर्जून आवडतो अंड्याचा पिझ्झा तर मला पण म्हणजे आवडतो. आता सध्याची सर्व मुलांची लग्न झाली म्हणून आता येत नाही इकडे. आणि ते दर संडेला आमच्याकडे एक पार्टी नेहमी असायची. आणि जसं मी पण पियायचं बंद केलंय. बंद केलंय का? त्यामुळे जरा मित्र थोडे लांब झालेत. ओके ओके ओके. म्हणून प्यायला सुरुवात करा, मित्र जवळ येतात. मित्र जर जवळ पाहिजे पिणारा माणूस पाहिजे. पिणाऱ्या माणसाने मित्र जवळ येतात. मित्रांनो, हे एका कोळीवाड्यातल्या घरात जरी अन्न शिजत असलं तरी असलंच फूड अगदी 5 स्टार मध्ये सर्व केलं जातं. माझे जेवढे पण शेफ आहेत हा हा. ते आमच्या ते म्हणजे वर्षातून एक 3-4 पार्टीज असतात इकडे आपल्याकडे. म्हणजे आज जवळजवळ मी एक 5 ते 6 चांगल्या हॉटेल्स मध्ये काम केलं. कुठली कुठली हॉटेल? एक आता जे आहेत जवळजवळ 10 वर्ष एक ड्रीम डिझाईन आणि आता बेर म्हणून वल्लीला खूप मोठं कॉकटेल आणि कॉकटेल आणि एक चांगलं फूड म्हणजे मॉलिक्युलर आणि ह्याच्यासारखं फूड आहे ते. त्या टाईपचं एक रेस्टॉरंट ओपन झालंय. आणि आता जे ड्रीम डिझाईन आहे ज्यामध्ये मी गेली 10 वर्ष काम करतो.
त्या कंपनीने अंबानीची तिन्ही मुलाची लग्नाला हजर होते. म्हणजे आम्हाला तिन्ही लग्नाला ऑर्डर होती. म्हणजे तू होतास होता. हा ऍज अ डेकोर प्लस फूड काउंटर. म्हणजे जेव्हा ईशा अंबानीचं लग्न झालं 18 मध्ये, आय थिंक 18 का 19 मध्ये, डिसेंबरमध्ये, आम्हाला 4 दिवसाचा इव्हेंट होता उदयपूरला. म्हणजे उदयपूरला तू पण होता का? उदयपूरला आम्ही पण म्हणजे सिने तारकातील सर्व सिनेमातील हा, सगळं त्या लग्नाला तर भारत की जगभरातले सगळे सेलिब्रिटी होते. म्हणजे मी असं ऐकून होता की पाणीपुरी बनवणारा तिथे जो आलेला होता तो खास दुबईच्या एका रेस्टॉरंटवरून मागवलेला. पाणीपुरी बनवणार. पाणीपुरी बनवणारा तो पोरगा होता दिल्लीतला, म्हणजे एका दुबईच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. ओके ओके. मला वाटलं व्हिडिओ बघितलेला मी अनिता अंबानी सोबत काहीतरी, तो तिला आवडणारी अशी काही पाणीपुरी होती वाटतं, मे बी तोच असेल. आणि आपण म्हणजे आता ह्याचं अनंत अंबानीचं जेव्हा जामनगरला आम्ही गेलेले आहे, आमचं डेकोर होतं, ते आपण काय गोष्टी स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत, असं ते लोक सेट उभी राहतात. म्हणजे आपल्याला आपण कल्पना पण नाही करू शकत त्या गोष्टीची. म्हणजे ईशा अंबानीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांनी फक्त हँगिंग केलेले जे हायड्रोजन फ्लावर आहे, हायड्रोजन फ्लावर, त्यामध्ये त्या वर्षी मुंबईमध्ये फ्लावरच नव्हते त्या 2-3 दिवसामध्ये. एवढं फ्लावर त्यांनी एक्सपोर्ट केलं होतं उदयपूरला. हायड्रोजनच्या फ्लावरचं एक फुल, म्हणजे एक फुल येतं त्याचं, ते कमीत कमी 400 ते 500 रुपयाचं असं हजारोच्या संख्येनं लावलेलं होतं. त्यांना काय कमी आहे, पण सगळं त्यांचा तो खर्च आपण स्वप्नात सुद्धा बघू नाही शकत. ओके ओके. म्हणजे मयूरने बघा सगळ्या हे इव्हेंट अटेंड केलेले आहेत आणि सगळं हाय फाय जेवण बनवण्याच्या क्रू मध्ये तो होता. आणि आज त्या क्रू सोबत असणारा कुक आज त्याच्या घरी मी जेवणार आहे. हलवाची तयारी सुरू झालेली आहे. हा, थोडा कांदा टाकूया. कालवं हे मेन, कांदा आणि कालवा आणि मसाला आपला जो हा आलं लसणाचं पेस्ट ह्याच्यामध्येच शिजवलं जातं. आणि अगदी कालवाची जी ओरिजिनल चवच असते त्याची, त्याच्यामध्ये काही नाही टाकलं तरी टेस्टी लागतं. ओके ओके. म्हणजे नॅचरली आहे. हा कांदा परतवायला लावलेला आहे कालवांसाठी. टाकूया आपण. कांदा तडका. ओके ओके. जेवण बनवणारा प्रिपरेशन असलं प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे आता नाही की इथे पॅन जळतो आणि आपण वाटण करायला गेलो, सगळं तयार पाहिजे. तर किती समोर जेवण असू द्या, ओके. ते पटपट होते. प्रॉन्सने बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे. प्रॉन्सचं पाणी पण निघतं का? प्रॉन्सचं पाणी पण निघतंय. त्याच्याच पाण्यामध्ये आपण शिजूया. थोडं आता पाणी टाकूया आपण. ओके. ग्रेव्ही कशी जाड असल्यामुळे म्हणजे आपण त्याच्यात ऑलरेडी पाणी टाकलं नव्हतं, प्रॉन्सने पाणी सोडलेलं आहे. प्रॉन्सने पाणी सोडलेलं आहे. ओके. ह्या प्रॉन्सला ना आपण जास्त शिजवतात. म्हणजे आपल्याला कसं कोळी लोकांना जास्त शिजवलं पाहिजे. प्रॉन्स मिनिमम 10 मिनिटं बस होतात. बस शिजायला. त्याच्यामध्ये आता देऊ मयूर नेहमी जेवण बनवतो, कसं काय तुला जेवण बनवण्याचा त्रास कमी? प्रत्येक संडे फ्री असतो. प्रत्येक संडे. म्हणजे वहिनी तर माझ्यावर रागावते, मला चहा पण बनवता येत नाही. सगळं म्हणजे सुखी आहे तू, तुला चांगला नवरा मिळालेला आहे. असा नवरा प्रत्येक बायकोला मिळायला पाहिजे जेवण बनवणारा. आता मसाला वगैरे घालून घेऊया. शंकराची पूजा जाम केलेली. असं आहे का? केली नाही पण मे बी देवाला वाटलं असेल. हा 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 हा. प्रॉन्सचा गरम मसाला थोडा स्ट्रॉंग ठेवूया त्यांनी. ओके. आणि खूप छानशी टेस्ट होते. अजून शिजायला किती वेळ लागेल? एक 2 मिनिटं. 2 मिनिटं झाला म्हणजे तयार. प्रॉन्स जास्त शिजले का ती प्रॉन्स टफ होऊन जाते.
हे cheese. मी खास करून कोळीवाड्यातील लोकांना सांगेन, म्हणजे आपलं जेवणाचा तर प्रश्नच नाहीये, पण हे सगळं तो त्याने वेगवेगळ्या रेस्टॉरंटला वेगवेगळ्या नामांकित शेफ सोबत काम केलेलं आहे आणि प्रॉन्स जास्त शिजवली जात नाहीयेत. सॉरी. हलवा झाला ना. कलर टाकून घेऊया. चला आता कालवा कांदा परतलेला होता आणि मयूर मगाशी म्हटलास की कालवा असेही फ्राय केली तरी त्याला मुळातला गोडवा असतो. स्लो कुकवर त्याला शिजवूया. जास्त स्टर न करता. कारण काय? जास्त जर हलवत गेलं तर पाणी ते सोडतं. पाणी सोडणं आणि म्हणजे आकुंचन पावडर कसं बोलतो आपण हा, हा. त्याप्रमाणे ते- बारीक होतात. हा बारीक होतात. बारीक होतं. उद्या स्लो ठेवूया. ऑटोमॅटिक शिजलं कारण थोडा 50% झालं तर मग गरम मसाला टाकूया. टमाटे सोडे टमाटे मला नाही वाटत की जास्त शिजवावे याच्यात. एक थोडा क्रंच पण येतो टमाटे हलकी शिजल्याने. ओके. त्यात नवीन काहीतरी आपण करूया. प्रॉन्स काही झालेले आहे. प्रॉन्स कधी झालेले आणि मयूर मला टेस्ट दाखवते. हलकी स्पायसी थोडी गोड. गोड कशामुळे? प्रॉन्सचे ते नॅचरल टेस्ट असतो त्याच्यामध्ये प्रॉन्स तरी थोडी गोड लागते. मी आज अर्नाळ्यात आहे. मयूर आमच्याच कुटुंबातला आहे, माझा छोटा भाऊ आहे. पण आज मला अर्नाळ्यात राहून 5 स्टारला जेवल्याचा आभास होणार आहे. ते दाखवणारच आहे मी तुम्हाला, पण अप्रतिम अप्रतिम. हे तू कशाला खोबरं हे करायला लागली? हे आता कालवण्यासाठी पाहिजे आणि कालाने थोडंसं बऱ्यापैकी त्याचा वॉटर सोडलेला आहे. हं, पाणी हे बघा तेलामध्ये परतण्यासाठी ठेवले होते. बऱ्यापैकी त्याला असं शिजवून देऊया आपण. मग हे आधी का नाही हे केलं? मी विसरून गेलो. ओके ओके. आपलं कालवण रेडी आहे. ह्याच्यावर थोडंसं टाकायचं थोडंसं हलकंसं आणि ह्याच्यावर पाणी. ओके. काय झालं? आता काय टाकलं? ही पेस्ट टाकली आपली पेस्ट. रेड चिली पेस्ट, काश्मीरी चिली. आणि किती पाणी सोडले बघा तुम्ही. आणि काळवाची टेस्ट मुळात गोडच असते ना? गोड असतात जरा कालवा. हलकी गोड हा. आणि कालवाची टेस्ट आपण जसं मशरूम खातो. हा 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 हा. मशरूम हे व्हेज कालवा सांगितलं तरी पण चालेल. ओके. मशरूमची टेस्ट आणि कालवाची टेस्ट ऑलमोस्ट सेम असते. एक दोघांना एक सेलफिश मध्ये जर आपण शिंपड्या पण खातो. परत शिंपड्याची थोडीशी गोड आणि अशी गोड जरा गोड लागतं. कालवाची टेस्ट एक अलगच असते. आणि चायनीज मध्ये एक सॉस बनला जातो ऑयस्टर सॉस. कुठला? ऑयस्टर सॉस. हा हा. आणि त्या ऑयस्टर सॉस शिवाय चायनीजला हेच नाही. म्हणजे जे मदर ऑफ सॉस सांगितलं तरी पण जसं डार्क सोया सॉस बनतो, सोया सॉस बनतो, हे चायनीजचे मदर ऑफ सॉस आहे. आपल्याकडे वापरतात का तो चायनीज वाले? वापरतात. आपल्याकडे ना फक्त मी जास्त ज्यांची लग्नाची ऑर्डर त्याच्यामध्ये वापरतो, आवर्जून वापरतो. ओके. अजून मला माझ्याकडे डबा पडलेला आहे. तर हा आहे आपला ऑयस्टर पांडा. ओके. हा आहे ऑयस्टर पांडा. लुकी मुकी ब्रँड. हे इम्पोर्टेड आहे. लुकी मुकी. हा लुकी की ब्रँड, पांडा ब्रँड. मला वाटतं कुठल्या चायनीज वरच्या गाडीला माहिती नसेल. आणि ह्याच्याशिवाय आणि हा दाखला आहे. आपल्याकडे आपल्याकडे अजिनामोटो टाकतात पण आम्ही स्पेशली अरोमॅट वापरतो. अरोमॅट म्हणजे त्रासदायक नाहीये ना? नाही. हे सरकार मान्य पण आहे आणि प्रत्येक तुला रेस्टॉरंटला हेच वापरलं जातं. दाखव जरा मला. एरोमॅट सीझनिंग पावडर. हा नॉर ब्रँडचा येतो. हा इम्पोर्टेड पण येतो आणि इंडियन पण येतो. ओके. आणि ह्यातनी खरं चायनीजला टेस्ट येते. त्याच्यामध्ये असे एक सिल्वर कलरचे पाऊच असतात. महाग असतो का? महाग असतो पण मी नेहमी सांगतो की तुम्ही अजिनामोटो नका वापरू कारण ते खूप हानिकारक आहे. ह्याच्यामध्ये पण अजिनामोटोचा असतं थोडासा अंश आहे. लिमिटेड. लिमिटेड. येस येस. हे नवीन माहिती मिळते मित्रांनो. जे घरी चायनीज प्रयत्न करतात त्यांना हे अरोमॅट सीझनिंग पावडर वापरायला काहीच हरकत नाही टेस्टसाठी. ह्याला टाकून घेऊया. आता काय टाकलं याच्यात? हळद. आपला मसाला. मसाला, कोळी मसाला. ह्याला गरम मसाल्याची टेस्ट नाही देणार. याच्यात गरम मसाला नाही टाकणार? नाही. काय कारण? काय विशेष? ह्याला एक
स्वतःची मला नाही वाटत की स्वतःची त्याची टेस्ट बिघडावी बिघडावी. आणि खाताना पहिले त्याची टेस्ट यायला पाहिजे. आपण गरम मसाला खाता पहिले आपला गरम मसाला टेस्ट येते. असं माझं एक वैयक्तिक मत आहे की त्याची स्वतःची टेस्ट नाही बिघडल्या पाहिजे. डन आहे. आणि थोडं खोबरं घालून घेतलं. एकदम सुकं आहे. थोडासा वरती टाकूया आणि वरती टाकून ठेवू. हे झालं आपण फ्राय ऑयस्टर कालवण झाली तयार. ऑलमोस्ट झालं आहे. एक कोथिंबीर वरून टाकण्याचं कारण काय? मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं की कोथिंबीरची जी पानं आहेत हं. ती लॉंग लाईफ शिजवण्यासाठी नाही. हं. कोथिंबीरची जी 80% टेस्ट ती त्याच्या कच्चेपणावर अवलंबून आहे. दांडीमध्ये असते. दांडीमध्ये हा. जेवढी तुम्ही दांडी लॉंग लाईफ मध्ये शिजवतील तेवढं कोथिंबीरचा अरोमा त्याच्यामध्ये ऑलरेडी येत नाही. अरोमा. आणि कोथिंबीर ही ऑलमोस्ट थोडी शिजवायच्या म्हणजे उतरवायच्या 5 मिनिटं आधी टाकायची. थोडी उरलेली वरून सोडायची. ओके. कोथिंबीर आपल्या तोंडामध्ये आलं ना तर अजून एक जी कोथिंबीरची पाणी येतात तोंडामध्ये अरोमा अजून एक चांगला होतो. ओके. मग त्यासाठी टाकली जातात. हो. हे माझ्यासाठी प्रश्नचिन्ह होतं की सगळं जेवण तयार केल्यानंतर ही कोथिंबीर का वरून टाकली जाते. आज खऱ्या अर्थानं कारण मिळालं, उत्तर मिळालं. टेस्ट करून घे. आता ऑलमोस्ट पसार आहे पण जेवण तयार झालेलं आहे आणि सगळं अप्रतिम. आता बघूया, टेस्ट करणार आहे मी. होय, आईला रोटी दे. अहो मग हलवा मी मला आईला रोटी दे. आपण हा आपण सलाड घेतो. मग सलाडच बनव. हा अंजी करलो रिटर्न करलो. तुला मम्मा बनवणार, तुला मम्मा बनवणार. मम्मी करले सलाड. मम्मी सलाड 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 करते करले. फक्त जेवताना जेवणच बघायचं, दुसरं काही नाही बघायचं. हाँ दीदी, खाना कैसा लगा आपको? मराठी बोलू की? मराठी मेरा इतना अच्छा नाही आहे. हा चालेल. तरी चालेल, बोला. बोला. तरी चालेल, आवडेल. खूपच छान बनवलं. हो. खूप छान मध्ये काय त्यामध्ये प्रॉन्स आहे, त्यामध्ये प्रॉन्स आहे. तिघं तिघं चांगलं, तिन्ही पण चांगलं आहे. म्हणजे आज मी त्याच्यामुळे 5 स्टार जेवतो इकडे त्याच्या घरात सॉलिड. हा इट इज व्हेरी 5 स्टार. आई तुम्हाला हिंदी कळतं की मराठी? हिंदी कैसा लगा खाना? अच्छा अच्छा है. त्याची तर काय नाही. हाँ, प्रॉन्स प्रॉन्स अच्छा लगा. पहिले तू खा रहा है? तो खाएगा. मम्मी का उसके साथ गोवा में भी ऐसा नहीं मिला. गोवा गए थे हम लोग, गोवा में भी ऐसा नहीं मिला. गोवा में भी नहीं मिला. गोवा में भी सही में नहीं मिला. ओके. बहुत अच्छा. मी सगळ्या रेसिपी बघण्याच्या निमित्तानं मयूर माट्या नावाने प्रसिद्ध आहे तो आलो होतो आणि सगळं तुम्ही ताटकर सुरुवातीला बघितलंच की कोलंबी असेल, पाप हे असेल, पण त्याने अगदी ते 5 स्टार पद्धतीने बनवलेलं आहे आणि खास टच आहे त्याला कोळी पद्धतीचा. आपल्याच्या बरोबर ताई आहेत आणि ते मगाशी म्हटलंय मला की अरे आम्ही गोव्यामध्ये खास करून सी फूड खायला गेलो होतो, म्हणजे फक्त महागड आहे पण ती टेस्ट नाही मिळाली. तो आता तुम्ही अर्ध जेवण झालेलं आहे, आता पुन्हा एकदा सांगा ना कसं काय. खूपच छान बनवलंय. आम्ही गोव्याला गेलो होतो, पण असं नाही भेटलं आम्हाला. ऑथेंटिक. हा खूपच छान, व्हेरी टेस्ट. मी पुन्हा सांगेन तुम्हाला की मयूर जेवणाच्याही आपल्या गावातल्या ऑर्डर घेतो आणि जर तुम्हाला असं ऑथेंटिक आणि सगळं काय म्हणतात पेस्ट्री लाईफ जेवण आपल्या पाहुण्यांना द्यायचं असेल तर मयूरला एकदा नक्की कॉल करा. नमस्कार मित्रांनो, तर आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण एवढं भरगच्च झालेलं आहे ना, मला वाटत नाही की मी एकदा झोपल्यानंतर आता 5-6 वाजता उठेन. म्हणजे सगळा कुठेतरी 5 स्टार हॉटेलला जेवणाचा फील आला. आणि बाकी मगाशी म्हटलंही तुम्हाला की मयूर जेवण बनवतोच आणि असं आपल्या कोळीवाड्यात असेल किंवा अजून आपल्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे मला वाटतं त्याने जेवण बनवल्यानंतर आणि तुमच्या घरी आलेला पाहुणा एखाद्या कार्यक्रमानिमित्त मला नाही वाटत की तो त्याचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाईल.
आणि आजचा व्हिडिओ आणि त्याची जेवण बनवण्याची पद्धत आणि त्याला असलेलं जेवणातलं ज्ञान, कारण मी ह्या क्षेत्रात झिरो आहे जेवण बनवण्याच्या क्षेत्रामध्ये, आणि त्याने जे काही टिप्स दिल्या की आता कोलंबी करताना किंवा कालवं करताना की लगेच पाणी सुटतं, कमी शिजवायचं, माझ्यासाठी नवीन होतं आणि ही माहिती त्याच्याकडून आपल्याला मिळाली. आणि हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ना, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कोली असं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.